सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र मंडळ बँगलोर पूर्व तर्फे मी ज्योतिका पराडकर सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आज कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की सगळ्यांना मसाल्याचं दूध नेहमीच आठवतं. त्या मसाल्याच्या दुधाचा आस्वाद दुप्पट करण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर एक सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे भोंडला. हो, पण कोविडमुळे तो आपल्याला ऑनलाईनच साजरा करावा लागत आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपली संस्कृती जपणं आणि आपल्या चालीरीती जोपासणं फार कठीण होऊन बसलंय. अशामुळे काय झालंय की सण साजरे करायच्या जुन्या चालीरीती लुप्त होत आहेत. तर आजचे हे पर्व अशाच एका परंपरेला म्हणजे भोंडल्या या परंपरेला उजाळा देण्याचा एक प्रयास आहे. उत्साह तेव्हाच वाढतो जेव्हा आपल्याला सणाची माहिती होते, त्यामागची भावना आणि विचार कळतात आणि शास्त्रही समजते. आज आपल्या इथे प्राध्यापक सोनाली देशपांडे गुजर आल्या आहेत आणि त्या आपल्याला भोंडल्याबद्दल माहिती देणार आहेत. पण असं आहे बरं का की हा फक्त माहितीचाच कार्यक्रम नाहीये. पहिले म्हटल्याप्रमाणे हा सांस्कृतिक मनोरंजनाचाही कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या समोर काही उत्साही ग्रुप्सने सादर केलेले भोंडण्याचे नृत्यही पेश करणार आहोत. सूत्रसंचालन सोनालींच्या हाती देण्याच्या आधी मी त्यांची थोडीशी माहिती देते. सोनाली यांनी मुंबई विद्यापीठातून MA विथ मराठी केलंय. 1997 पासून त्या मराठी साहित्याच्या प्राध्यापिका आहेत. मुंबई विद्यापीठाचा जर्मन विभागाचा एक प्रकल्प आहे माय मराठी. या प्रकल्पाच्या त्या कोऑर्डिनेटर, सहसंचालक आणि सहसंपादिका आहेत. मुंबई विद्यापीठ, मुंबई विकास कॉर्पोरेशन रेल्वे अधिकारी, तामिळ विद्यापीठ तंजावर, टेल अविव युनिव्हर्सिटी इस्रायल या सगळ्या ठिकाणी त्या मराठीचे अध्यापन करतात. भाषिक खेळ आणि मराठी शब्द हौशी या खेळांच्या त्या सहनिर्मात्या आहेत. भाषा, समाज आणि संस्कृती या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलं आहे आणि हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषा अंतर्गत त्या ट्रान्सलेशनचं कामही करतात. बरं, एवढंच नाही, त्या हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकच्या विशारदही आहेत. तर आता मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनालींच्या हातात सोपवते. धन्यवाद. असा हस्त सुरेख बाई अश्विनात खुलत, असा अश्विन सुरेख बाई नवरात्र बसवितो, असं नवरात्र सुरेख बाई MME मध्ये रंगत, असं MME सुरेख बाई भोंडला खेळवत, असा भोंडला सुरेख बाई एकत्र आणितो, आनंद वाटितो, उत्साह वाढवितो. असा भोंडला सुरेख बाई आपण एकत्र पाहतो. MMEच्या तमाम सदस्यांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना मी सोनाली देशपांडे गुजर हार्दिक नमस्कार करते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी. हिंदू दिनदर्शिकेच्या नुसार, त्यातही मराठी संस्कृतीनुसार हा 7वा महिना म्हणजे अश्विन महिना. देवीच्या जागराचा, घट बसवण्याचा, घागरी फुंकण्याचा, उत्साहाने सळसळण्याचा महिना. नवरात्र म्हणजे आताच्या पिढीला दांडिया, गरबा एवढंच माहीत, पण महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल मराठमोळा भोंडला जुन्या पिढीला, फार फार तर आमच्या पिढीला माहीत आहे. म्हणूनच आपल्या मातीच्या काळ्या आईच्या संस्कृतीशी, कृषी संस्कृतीशी नाळ जोडून असणाऱ्या या उत्सवाला, भोंडल्याला आज आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. 27 नक्षत्रांचा आणि आपल्या कृषी संस्कृतीचा खूप जवळचा संबंध आहे बरं का. अश्विन सुरू होतो त्या सुमारास हस्ताचं नक्षत्र लागतं. हस्ताचा पाऊस म्हणजे परतीचा पाऊस. हस्त म्हणजे हत्ती. हत्ती बुडेल एवढा पाऊस पडावा म्हणजे शेतीत भरघोस पीक येईल, असा काहीसा समज. शिवाय हत्ती म्हणजे समृद्धीचं प्रतीक, गणपतीचंही प्रतीक. जोमदार पीक म्हणजे समृद्धी, हे कृषी संस्कृतीचं समीकरण. म्हणूनच हत्तीचं प्रतीक या खेळात वापरलं जातं. रांगोळीने किंवा फुलांनी किंवा धान्य वापरून
हत्तीचं चित्र काढून मधोमध ठेवलं जातं, त्याची पूजा होते आणि त्याच्या भोवती फेर घालून मुली बायका गाणी गातात. लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा मोठा ठेवा असलेली ही भोंडल्याची गाणी एखादी गोष्ट सांगितल्यासारखी येतात. गाणी ही रोज एक एक वाढवत नेली जातात. रोज या हत्तीला एक माळ वाहली जाते. सृष्टीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव आहे. स्त्रियांच्या सुफलीकरणाचा उत्सव आहे. सृष्टी आणि स्त्री, माती आणि स्त्री यांच्यातलं नातं दाखवणारा हा उत्सव आहे. पेरलेलं धान्य जसं तरारून वर येतं, हिरवगार फुलतं, तशा मुली बघता बघता मोठ्या होतात, फुलतात, फळतात. त्यांचं हे फुलणं फळणंच इथे साजरं केलं जातं या खेळातून. पहिलं गाणं हे गणपतीला पूजणारं. जसं इतर सगळ्या सणांना आणि व्रतवैकल्यांना आपण करतो तसंच भोंडल्यातही या गणपतीची पूजा ह्या पहिल्या गाण्यात केली जाते. कशी ते पाहूया. सादर करतायत शुभदा पाटणकर, सोनाली पाटणकर, शीला अभ्यंकर आणि श्रीला अभ्यंकर. गणेश देवा माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा. माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवण घुमतो गुंजावाळी. गुंजावाळी डोळ्याच्या सारविल्या टीका, आमच्या गावच्या फुलोची नाही का. देवी निगा, देवी निगा, कांदा तिळबाई तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया, खातील काय तू धोंडे. धुरोड्याची लागली टाळी, आयुष्य रे मामाळी. माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जा. पडपड पावसात थेंबो थेंबी, थेंबो थेंबी अडव्या लोंबी. अडव्या लोंबती अंगणा, अंगणा तुझी 7 वर्ष, बोलल्या तुझी 16 वर्ष. संस्कृती ही एकूणच प्रतीकांनी भारलेली असते. विशेषतः सण, उत्सव, व्रत, वैकल्य प्रतीकांनीच साजरी होतात. जसं हत्ती हे प्रतीक, तसंच फेर सुद्धा प्रतीकच. जन्म मरणाचा अटळ फेरा कोणाला हो चुकलाय. आणि जगण्याचा सारा आटापिटा कशासाठी, तर सुखासमाधानासाठी. त्या सुखासमाधानाचं प्रतीक हत्ती आणि ते मिळवण्यासाठीचा आटापिटा म्हणजे फेर. शिवाय यातूनच सुखदुःख एकमेकींना सांगता येण्याची ऐकवण्याची संधी मिळते. ऐल तीरावरलं माहेर आणि पैल तीरावरलं सासर यात अडकलेल्या लेकी बाळींचा हा उत्सव. म्हणून ऐलमा पैलमा. भोंडल्याचंच दुसरं नाव भुलाबाई. विदर्भात, मराठवाड्यात तो भुलाबाई म्हणून खेळला जातो. भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंकर. विदर्भात या शंकर पार्वतीच्या मूर्ती बसवूनही भोंडला खेळतात. या भुलाबाईचंही कौतुक गाण्यातून केलं जातं. कसं ते पाहूया. सादर करतायत आर्या आहेरराव, अनया संजीवनी आहेरराव, नीता, पूजा, काजल आणि परी. पाहूया भुलाबाईचं गाणं. भुलाबाई देव देव साधे, भुलाबाई देव देव साधे. सांजेचा खंडोबा खेळ खेळ मंडोबा, सांजेचा खंडोबा खेळ खेळ मंडोबा. मंडोबाच्या दाती बाई वसनीचं पान, मंडोबाच्या दाती बाई वसनीचं पान. वसनीच्या पानाला गंगा बाई,
पोटभर पाण्यात खाऊ द्या, पोटभर तेल लावू द्या, पोटभर तेल लावू द्या, पोटभर कुंकू लावू द्या, पोटभर कुंकू लावू द्या, निळ्या घोड्यावर बसू द्या, निळ्या घोड्यावर बसू द्या, निळ्या घोड्याचे पाऊल पाऊल, निळ्या घोड्याचे पाऊल पाऊल, बँगलोर गावचे ठाशे ठुशे, बँगलोर गावचे ठाशे ठुशे, तुलाबाई म्हणे बाहेर दिसे, तुलाबाई म्हणे बाहेर दिसे. महाराष्ट्राच्या लेकीबाळींचा हा उत्सव, त्यांचा खेळ, लेकीबाळींचं सासर माहेर यात अडकलेलं आयुष्य. असं असलं तरी त्या महाराष्ट्राच्या लेकीबाळी आहेत. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या राजाचं त्यांनाही कौतुक आहेच की. छत्रपती शिवाजी महाराज असं भारदस्त नाव असलं, त्याच्याविषयीचा आदर असला, त्या नावाचा आग्रह असला आणि तो कितीही खरा आणि महत्त्वाचा असला तरीसुद्धा शिवाजी, शिवबा, राजा, राणा ही संबोधनही तितकीच आपुलकीची, माया, भक्ती, कौतुक यांनी भरलेली. भोंडल्यातही या शिवाजी राणाचं कौतुक येतं. कसं ते पाहूया. सादर करतायत शुभदा पाटणकर, सोनाली पाटणकर, शीला अभ्यंकर आणि श्रीला अभ्यंकर. शिवाजी आमूचा राणा, त्याचा तो तोरण किल्ला, किल्ल्यामध्ये सात विहिरी, सात विहिरी, सात कमळ, एक एक कमळ तोडलं, भवानी मातेला अर्पण केलं, भवानी माता प्रसन्न झाली, शिवरायाला तलवार दिली, तलवार घेऊन आला, हिंदूंचा राणा तो झाला, हिंदूंनी त्याचे स्मरण करावे, मुल्या कुठे गाणे घावे, कसा देऊन घरी पळावे. दृष्ट लागण्यासारखं आयुष्य तर हवं, पण दृष्ट मात्र लागायला नको. म्हणून मग लिंबांचा आधार. भुकेल्या बाळाला दूध पाजायला सोन्याची शिपली हवी, तोंड पुसायला परीट घडी हवी, असा सगळा थाट हवा. आणि म्हणून एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू. पाहूया हे गाणं. सादर करतायत प्रज्ञा निमकर जोशी, कस्तुरी जोशी आणि चिन्मयी जोशी. एक लिंब झेलू बाई, दोन लिंब झेलू, दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू, तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू, चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू, पाचा लिंबाचा पानोठा, माळ घाली हनुमंताला, हनुमंताची दिली गोडी, येता जाता कमळा थोडी, कमळाच्या पाठीमागे लपली राणी, अग अग राणी इथे कुठे पाणी, पाणी नव्हे यमुना यमुना, यमुना जमुनाची बारीक वाळू, तेथे खेळे झिलारी वाळू. कोडी उखाणे हाही लोकसंस्कृतीचाच एक अविभाज्य घटक. लग्नात किंवा महत्त्वाच्या शुभकार्यात बायकांनी नवऱ्याचं नाव घेण्यासाठी घ्यायचे उखाणे असतात. ते सगळ्यांना चांगलेच परिचित आहेत. भोंडल्यातलं एक गाणंही याच धर्तीचं आहे. फक्त त्यात उपस्थित मुलीबाळींची, पोरासोरांची नावं यमकं घालून गुंफली जातात. कशी ते पाहूया. अडकीत जाऊ खिडकीत जाऊ. सादर करताय प्रज्ञा निमकर, कस्तुरी जोशी, चिन्मयी जोशी.
जसं मंगळागौरीच्या गाण्यांमध्ये सासर माहेराचा उल्लेख असतो ना, तसाच तो भोंडल्याच्या गाण्यांतही असतो. सासरी मिळणारी वागणूक माहेरी मिळणाऱ्या मायेपेक्षा अनेकदा जाचक असेल. ती खतखत बाहेर काढण्याचा हा एक मार्ग होता. माहेरी जायला निघालेल्या सुनेला कामाला लावणारी सासू पाहूया. सादर करतायत अनुश्री मोरे, सुजाता आंबिके, रोहिणी करमरकर, सीमा कुलकर्णी, संगीता हरसोले, शुभांगी रायरीकर आणि सौदामिनी अंबिके. कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याला फूल येऊ दे ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याला फूल आले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याला कारलं येऊ दे ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याला कारलं आलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याची भाजी कर ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खा ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आपलं उष्ट काढ ग सुने मग जा आपुल्या माहेरा माहेरा. आपलं उष्ट काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा. आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा. आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा. अगदी प्रत्येकीलाच कोंडून ठेवणारं द्वाड सासर मिळत नसलं तरी खाण्याचे लाड पुरवणारं माहेर मात्र असतंच, नाही का? कितीही सुखाचं आयुष्य सासरी लाभलं तरी सासरी जबाबदाऱ्या येतातच वाट्याला. म्हणून थट्टेत सासरला द्वाड म्हणून घेतलं जातं. पाहूया या द्वाड सासरबद्दलचं सांगणारं गाणं, अक्कड माती चिक्कड माती. सादर करतायत शीला अभ्यंकर, श्रीला अभ्यंकर, शुभदा पाटणकर आणि सोनाली पाटण. चिकण माती चिकण माती अशी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा असा खड्डा सुरेख बाई जात ते रोवाव असं जात सुरेख बाई सपिटी गळावी अशी सपिटी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तवपी ठेवाव्या असं तव सुरेख बाई शेल्याने टाकावं असा शेला सुरेख बाई झाडावा अशी माने सुरेख बाई माहेरी झाडावी असं माहेर सुरेख बाई खेळाया खेळत असं सासर द्वाड बाई तोंडोरी मारितो. सासर द्वाड आणि माहेर गोड हे केवळ दोन्ही घरच्या माणसांबद्दलच नाही आहे. अगदी सासरचा वैद्य भिकाऱ्यासारखा आणि माहेरचा वैद्य राजासारखा. कसा वाटतो ते पाहूया. आणा माझ्या माहेरचा वैद्य सादर करतायत अनुश्री मोरे, सुजाता आंबिके, रोहिणी करमरकर, सीमा कुलकर्णी, संगीता हरसोले, शुभांगी रायरीकर आणि सौदामिनी अंबिके. एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला. त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले. सईच्या अंगणात टाकून दिले बाई टाकून दिले. सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले. कांडून कुंडून राळा केला बाई राळा केला.
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली. राळा विकून पैसे आणले बाई पैसे आणले. त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली. घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली. उजव्याच हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला. आणि माझ्या सासरचा वैद्य अंगात अंगरखा फाटका तुटका. डोक्याला पागोटे फाटके तुटके. कपाळाला टिळा शेणाचा. तोंडात विडा पादरा किडा. हातात काठी जळक लाकूड. दिसतोय कसा बाई माकडा वाणी बाई माकडा वाणी. आणि माझ्या माहेरचा वैद्य अंगात अंगरखा भर जरी. डोक्याला पागोटे जर तारी. कपाळाला टिळा चंदनाचा. तोंडात विडा केशराचा. हातात काठी पंचरंगी. दिसतोय कसा बाई राजा वाणी बाई राजा वाणी. सासरला एवढी नावं ठेवूनही शेवटी सासूरवाशी सून रुसूनच बसते. सगळी सासरची मंडळी नागदुऱ्या काढतात, विनवण्या करतात, काय काय भेटवस्तू दागदागिने देतात, पण पठ्ठी ऐकत मात्र नाही. पण मग कशी ऐकते ते पाहूया. गाणं सादर करतायत आर्या आहेरराव, अनया संजीवनी आहेरराव, नीता पूजा काजल आणि परी. यादवरा यारनी रुसून बसली कैसी. यादवरा यारनी रुसून बसली कैसी. सासूरवा सुन सुन घरास येईल कैसी. सासूरवा सुन सुन घरात येईल कैसी. सासरे गेले समजावयाला. सासरे गेले समजावयाला. चल चल सुनबाई आपल्या घराला. चल चल सुनबाई आपल्या घराला. बांगडींचा जोड देतो तुला. बांगड्यांचा जोड देतो तुला. बांगडींचा जोड नको मला. बांगड्यांचा जोड नको मला. मी नाही यायची आपल्या घराला. मी नाही यायची आपल्या घराला. यादवरा यारानी रुसून बसली कैसी. यादवरा यारनी रुसून बसली कैसी. सासूरवा सुन सुन घरास येईल कैसी. सासूरवा सुन सुन घरास येईल कैसी. दीर गेले समजावयाला. दीर गेले समजावयाला. चल चल वहिनी आपल्या घराला. चल चल बहिणी आपल्या घराला. अंगठींचा जोड देतो तुला. अंगठींचा जोड देतो तुला. अंगठींचा जोड नको मला. अंगठींचा जोड नको मला. मी नाही यायची आपल्या घराला. मी नाही यायची आपल्या घराला. यादवरा यारनी रुसून बसली कैसी. यादवरा यारनी रुसून बसली कैसी. सासूरवा सुन सुन घरास येईल कैसी. सासूरवा सुन सुन घरास येईल कैसी. पतिदेव गेले समजावयाला. पतिदेव गेले समजावयाला. चल चल राणी आपल्या घराला. चल चल राणी आपल्या घराला. मंगळसूत्रांचा जोड देतो तुला. मंगळसूत्रांचा जोड देतो तुला. मंगळसूत्रांचा जोड घेते. मंगळसूत्र
भोंडल्याची आणखी एक महत्त्वाची गंमत म्हणजे खिरापत. जिच्या घरी भोंडला असतो तिच्याकडे खिरापतीचा पदार्थ केला जातो. यात काहीही पदार्थ असू शकतात, म्हणजे शिरा, पोहे, दडपे पोहे, कांदे पोहे, लाडू, पेढे, कुठल्याही प्रकारचे पदार्थ असू शकतात. पण कुठला पदार्थ करायचा याच्यामध्ये मात्र गृहिणीचं कसब लागतं. रोज वेगवेगळ्या घरी खिरापती होतात, कारण जिच्या घरी भोंडला तिच्या घरी खिरापत. गंमत खरी असते ती खिरापत ओळखणे. कधी वास देऊन, कधी नुसतीच झाकून, पण झाकून खिरापत तिथे आणली जाते आणि प्रत्येकीने ती ओळखायचा प्रयत्न करायचा. बरेच अंदाज लावून लावून शेवटी खिरापत ओळखता येत नाही. मग शेवटी तह केला जातो, तिखट की गोड, अशा काही क्लूजसाठी ज्या वेळेला मागणी केली जाते तेव्हा खरा त्या गृहिणीचा विजय असतो. खिरापत ओळखता न येणं यातच तिचं कसब असतं. आणि मग एकत्रितपणे त्या खिरापतीचा फन्ना उडवला जातो. त्यातही एक वेगळी धमाल असते. भोंडल्याचा शेवट आडबाई आडोणी या आडाचा आधार घेऊन केला जातो. बघूया हे गाणं. सादर करतायत शुभदा पाटणकर, सोनाली पाटणकर, शीला अभ्यंकर आणि श्रीला अभ्यंकर. बाई आडोळी आडाचं पाणी काढोणी, आडात पडली पाकोळी आमचा बोलला सकाळी. आडबाई आडोणी आडाचं पाणी काढोणी, आडात पडली सुपारी आमचा बोलला दुपारी. आडबाई आडोणी आडाचं पाणी काढोणी, आडात पडली शहाळी आमचा बोलला संध्याकाळी. आडबाई आडोणी आडाचं पाणी काढोणी, आडात पडला घरात आमचा बोलला घरात. आडबाई आडोणी आडाचं पाणी काढोणी, आडात पडला शिमला आमचा बोलला समला. आणि असा हा भोंडला सुफळ संपूर्ण होतो. कधी दसऱ्याला, दसऱ्याच्या आदल्या दिवशी, किंवा कोजागिरी पौर्णिमेला. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आपलाही भोंडला सुफळ संपूर्ण झालेला आहे. कोजागिरीच्या रात्री मसाला दुधाचा आस्वाद घेत याचा गोड शेवट करूया आणि हा भोंडला इथेच संपला असं म्हणूया. नमस्कार. धन्यवाद सोनालीताई, खूपच छान झाला कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शारदीय नवरात्रातल्या भोंडला या परंपरेची माहिती सर्वांना मिळाली आणि आमच्यापैकी बऱ्याच जणांना आमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळाही द्यायला मिळाला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तसंच आम्हाला भोंडल्याची गाणी सादर करून हवी आहेत ह्या आमच्या हाकेला उत्साहाने साथ देत आमच्या बऱ्याच मैत्रिणींनी पारंपरिक पद्धतीने भोंडल्याची गाणी सादर केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. विशेषतः या गाण्यांमधल्या बालमैत्रिणींकडे बघून तर नक्कीच आशा वाटते की ही परंपरा पुढच्या पिढीतही अशीच चालू राहील. आणि प्रेक्षक हो, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, प्रचंड संख्येने प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. ह्यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने हा भोंडला करण्यात आला, पण पुढच्या वर्षी मात्र नक्की एकत्र भेटून हा भोंडला प्रत्यक्ष रूपात साजरा करूया अशी आशा करते आणि महाराष्ट्र मंडळ बेंगलुरू पूर्व विभागातर्फे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करते. धन्यवाद.